भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। नमस्कार भिवंडीकर मतदारांनो, येणारा 15 जानेवारी 2026 हा दिवस भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। यावेळी मतदानाची पद्धत थोडी वेगळी असल्यामुळे ती योग्य पद्धतीने समजून घेणे फार गरजेचे आहे। चला संपूर्ण मतदान प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया। पहिला टप्पा तुमचा प्रभाग आणि मते। यावेळी निवडणूक मल्टी मेंबर वॉर्ड पद्धतीने होत आहे, त्यामुळे एका प्रभागामध्ये 4 किंवा 3 उमेदवार असतील, म्हणूनच एका मतदाराला वेगवेगळ्या जागांसाठी 4 किंवा 3 वेळा मतदान करायचे आहे। महानगरपालिकेत एकूण 23 प्रभाग आहेत, त्यातील 21 प्रभागांमधील मतदारांना 4 मतं द्यायची आहेत, तर प्रभाग क्रमांक 15 आणि 22 मधील मतदारांना 3 मतं द्यायची आहेत। दुसरा टप्पा ईव्हीएम मशीन बद्दल माहिती। मतदान केंद्रावर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 ईव्हीएम मशीन असतील। बॅलेट मशीनवर प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका असेल। अ. पांढरा रंग, ब. फिकट गुलाबी रंग, क. फिकट पिवळा रंग, ड. फिकट निळा रंग। बॅलेट युनिटवर उमेदवारांची नावे त्या त्या रंगाच्या मतपत्रिकेवर दिसतील। तिसरा टप्पा मतदान कसे करायचे। आता लक्ष देऊन ऐका, तुम्हाला प्रत्येक जागेसाठी एक बटन दाबायचे आहे। जेव्हा तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी बटन दाबाल, त्या उमेदवारासमोर लाल दिवा पेटेल, पण बीप आवाज येणार नाही। याचा अर्थ मतदान सुरू आहे, ते अजून पूर्ण झालेले नाही। शेवटच्या म्हणजे अंतिम जागेसाठी बटन दाबल्यानंतरच बीप आवाज येईल। हा बीप आवाज म्हणजेच तुमचे सर्व मतदान योग्यरित्या नोंदवले गेले आहे, तुमचे मतदान पूर्ण झाले आहे। बीप आवाज आला नाही तर मतदान पूर्ण मानले जात नाही। नोटाबद्दल महत्त्वाची माहिती। जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा म्हणजेच नन ऑफ द अबोव हा पर्याय उपलब्ध आहे। तुम्ही त्या जागेसाठी नोटाचे बटन दाबू शकता। मतदानाची तारीख आणि वेळ गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। वेळेत मतदान केंद्रावर जा, ओळखपत्र सोबत ठेवा आणि योग्य मतदान करा। आपले मत आपला अधिकार। चला येत्या 15 जानेवारीला मतदान करूया, लोकशाही अधिक बळकट करूया।